ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीला जर वाईट अनुभव आला, काही वाईट घटना घडली दोघांमध्ये, तर त्या माणसाची सगळीकडे बदनामी केली जाते. वारंवार तेच उकरून चघळलं जातं. त्या माणसाचं नाव खराब केलं जातं, त्यांच्याशी संबंध ठेवू नये असं सुचवलं जातं. खरं तर प्रत्येक माणसाला प्रत्येक दुसऱ्या माणसाचा अनुभव हा वेगळा असतो. तेव्हा जी परिस्थिती असेल, त्या प्रकारे ती माणसं रिॲक्ट करतात आणि मग तो चांगला किंवा वाईट अनुभव ठरतो. त्यावरून त्या माणसाला जज करायचं, त्याच्यावर एक चांगल्याचा किंवा वाईटाचा ठप्पा मारायचा आणि त्याच प्रकारे त्यांचं नाव सगळीकडे पसरवायचं किंवा त्याच प्रकारे त्यांची बदनामी करायची. ही गोष्ट खरं तर किती चुकीची आहे. तुम्हाला वाईट अनुभव आलाय ना, तो तुमच्याजवळ ठेवा. का आला असेल याचा पण एकदा विचार करून बघा. तुमच्या बाजूनी काही चुकलं आहे का? ह्याचा विचार करून बघा. समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला काहीतरी चुकीचा अनुभव देते, तेव्हा पूर्णपणे तीच चुकीची असते असं नाही. काहीतरी आपलं सुद्धा चुकलेलं असतं. काहीतरी वागणं, काहीतरी बोलणं, एखादा शब्द आणि त्याची रिएक्शनही ती असू शकते. पण समोरच्या माणसाचं नाव खराब करण्यात कुणी मागे राहत नाही. एक अनुभव आला, की माणूस त्या समोरच्या व्यक्तीवर एक ठप्पा मारून रिकामा होतो आणि त्याच प्रकारे त्या व्यक्तीला आयुष्यभर पाहत राहतो. कधी-कधी नाती संपून जातात. यापुढे कधी असं घडलं, तर काही वेळ ती व्यक्ती का अशी वागली असेल आणि आपणच त्या वागण्याचं कारण नाही ना, याचाही एकदा विचार करून पहा. नक्की चांगली नाती टिकतील.